नमस्कार. महाराष्ट्र पोलीस टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. संपादक उमेश काळेसह मी आप्पासो तांबे. बारामती येथे 74 वर्षीय महिलेची फसवणूक. सायबर गुन्हेगाराकडून डिजिटल अरेस्टची भीती दाखवत नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचा आणखी एक गंभीर प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका 74 वर्षीय महिलेची तब्बल 45,60,000 रुपयाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 83-2020 नुसार बाण्यासह कलम 318, 4319 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66C अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शकुंतला उद्धव खर्डे वय 74 राहणार डोरलेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांना 14 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवरून व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल केला. संबंधित इसमाने स्वतःचे नाव संदीप पाटील सांगत तो पोलीस अधिकारी असल्याचं भासवलं. त्यांनी पोलीस गणवेशात व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन केला. यानंतर फिर्यादी यांच्या विरोधात अटक वॉरंट असल्याचं सांगून डिजिटल अरेस्ट होईल अशी भीती दाखवत मानसिक दबाव निर्माण करण्यात आला. या भीतीचा फायदा घेत आरोपीने त्यांना बँकेतील FD तोडण्यास भाग पाडले. वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे वर्ग करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आरोपीच्या सांगण्यावरून 34,60,000 रुपये आणि 11 लाख रुपये असे मिळून एकूण 45,60,000 रुपये विविध बँक खात्यावर वर्ग केले. काही दिवसानंतर आरोपीशी संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करत आहेत. बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की कोणीही स्वतःला पोलीस, CBI, ED किंवा न्यायालयाचा अधिकारी असल्याचं सांगून फोन किंवा व्हिडिओ कॉलवर डिजिटल अरेस्टची भीती दाखवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये. कोणत्याही परिस्थितीत फोन किंवा व्हिडिओ कॉलवरून पैसे ट्रान्सफर करू नयेत. अशा प्रकारे हेल्पलाईन क्रमांक 1930 वर त्वरित संपर्क साधावा. तसेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंदवावी. अज्ञात व्यक्तींना OTP, बँक तपशील, वैयक्तिक माहिती किंवा संशयास्पद लिंक देऊ नये. सायबर फसवणुकीच्या प्रकरणामध्ये त्वरित तक्रार देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. वेळेत माहिती मिळाल्यास संबंधित बँक खात्यावरील रक्कम गोठवणी करण्याची कारवाई शक्य होते. अशा प्रकरणाच्या फसवणुकीपासून स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन प्रभारी पोलीस निरीक्षक श्री शैल चिवड शेट्टी यांनी केलं आहे.